आज तू थकली आहेस का? झोप पूर्ण झाली नाही, तरी शरीर भारी वाटतंय. डोळे उघडायलाही शक्ती लागत आहे. आणि मनात एकच प्रश्न येतोय का? माझ्यातच काहीतरी कमी आहे. जर उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुझ्यासाठी. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. डिलिव्हरीनंतर सतत थकवा वाटणे हे खूप नॉर्मल आहे. तू लेझी नाही आहेस, तू वीक नाही आहेस आणि तू अजिबात चुकीची नाही आहेस. आज आपण ट्रूथ बोलणार आहोत. आई, तुझ्या शरीराने 9 महिने एक पूर्ण जीव तयार केलेला आहे. डिलिव्हरी म्हणजे फक्त एक दिवस नसतो. तो शरीराचा एक मोठा शॉक असतो. ब्लड लॉस, हार्मोन चेंज, मसल हिलिंग आणि इमोशनल रोलर कोस्टर हे सगळं एकत्र झालं की थकवा हा येणारच. डिलिव्हरीनंतर अचानक इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे कमी होतात आणि प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन हे वाढतात. आणि हेच हार्मोन तुझी झोप, मूड, एनर्जी हे सगळं कंट्रोल करत असतात. आणि हेच हार्मोन तुझ्या झोपेवर डायरेक्ट रिझल्ट करतात. म्हणूनच कधीकधी रडू येतं, कधीकधी खूप थकवा वाटतो आणि हे नॉर्मल आहे. हे डिप्रेशन नाही, हे पोस्टपार्टम हार्मोनल फेज आहे. बाळ झोपलं की आई झोपते हे ऐकायला फार छान वाटतं, हो की नाही? पण रिॲलिटी खूप वेगळी असते. रात्रीच्याला नाईट फीडिंगसाठी आईला खूप वेळा उठावं लागते. बाळाचं डायपर चेंज करणं असो, बाळाचं रडणं असो, आईचा ब्रेन हा बाळासाठी 24 तास अलर्ट मोडमध्ये असतो. तुझं शरीर हे झोपायला तयार असतं, पण तुझं मन मात्र जागीच असतं. मनात हजार प्रश्न असतात. आणि अशा तुटक झोपेमुळे येतो सतत थकवा. डिलिव्हरीनंतर अनेक मदरमध्ये आयरन, कॅल्शियम ह्या साऱ्या डिफिशियन्सी येतात. विटॅमिन B12 कमी. पण आपण काय करतो? बघू नंतर. बाळ आहे. नंतर बघू. स्वतःसाठी वेळ नाही. आई, तुझं शरीर हे एका रिकाम्या टँकवर चालू आहे. थकवा फक्त शरीराचा नसतो, तो मनाचा देखील असतो. बाळ ठीक आहे का? दूध पुरेसं आहे का? बाळ झोपलंय की नाही? मी चांगली आई आहे का? हे प्रश्न कोणालाच दिसत नाही. पण हेच प्रश्न आईच्या मनात 24 तास चालू असतात. आई, तू आई झाल्यानंतर तुझी गरज कुठेतरी हरवते. सगळे बाळाला बघतात, बाळाला विचारतात, बाळाला घेतात, पण कोणीच तुला विचारत नाही. तू कशी आहेस? म्हणून मी आज तुला विचारते, तू कशी आहेस? चला, तर मी तुम्हाला स्मॉल स्टेप सांगते. नंबर 1, झोप कंप्लीट जरी नसली तरी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा झोप पूर्ण घ्या. नंबर 2, पाणी, ज्याला आपण खूप जास्त इग्नोर करतो आणि ज्याला आपण जवळपास महत्त्व देतच नाही. भरपूर पाणी पिया. दर फीडिंग नंतर पाणी पिया. नंबर 3, पोषण, डॉक्टरांनी सांगितलेले सप्लिमेंट टाईमवर घ्या. नंबर 4, मदत मागा. मदत मागणं म्हणजे वीकनेस नाही. तुम्ही पण एक ह्युमन आहात, रोबोट नाही. आणि ह्या गोष्टीला नॉर्मलाइज करू दे. नंबर 5, रेस्ट. रेस्ट हा लक्झरी नाही, हा तुमच्या बॉडीसाठी नेसेसरी आहे. कारण तुम्ही हिलिंग फेजमध्ये आहात. आणि ही तुझ्या शरीराची नीड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर हा थकवा 2-3 महिन्याच्या नंतरही जाणवत असेल, 2-3 महिन्यानंतरही एक्स्ट्रीम वाटत असेल, चक्कर येत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, काहीही करायची इच्छा होत नसेल, कोणाशीही बोलू वाटत नसेल, तर प्लीज डॉक्टरांशी नक्की बोल, नक्की कन्सल्टेशन घे. कारण स्ट्रॉंग आई म्हणजे सगळं एकटीने सहन करणे नाही. आई, आजचा व्हिडिओ बघून एक गोष्ट लक्षात ठेव. तू चुकीची नाहीस, तू वीक नाहीस. तू एका हिलिंग फेजमध्ये आहे. आजचा हा व्हिडिओ एखाद्या न्यू मॉमला नक्की पाठव, जिला हे ऐकण्याची गरज आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांग, डिलिव्हरीनंतर तुला सगळ्यात जास्त थकवा कोणत्या गोष्टीचा वाटतो? वैशूज ग्लो डायरीवर एका आईसाठी बनवलेले कंटेंट बघण्यासाठी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा.